ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत तोडकर संजीवनी निसर्ग उपचार केंद्र। नमस्कार, मी निसर्ग उपचार तज्ञ संजीवनी तोडकर संजीवनी महिला स्वास्थ्य फाउंडेशनची संस्थापिका अध्यक्षा। शारदीय नवरात्र उत्सवाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तसेच सगळ्यांसाठी आवडीचा विषय म्हणजे येत्या 29 तारखेला आयर्विन मल्टीपर्पज हॉल कोल्हापूर येथे आम्ही 1 लाखाचा महाराज दांडिया याचं आयोजन केलेलं आहे। खास महिलांसाठी हा कार्यक्रम असेल, तर आपण सगळ्यांनी नक्की या कार्यक्रमात हजेरी लावा आणि नाव नोंदणी आवश्यक आहे। त्यामुळे खाली नंबर दिलेत, त्या नंबरवर नाव नोंदणी करा आणि खूप सारी भरघोष बक्षिसे जिंका। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे रील स्टार हल्ली खूप वाढलेत, रील्स करणाऱ्या प्रत्येकासाठी म्हणजे खास महिलांसाठी असं नाही, स्त्री पुरुष मुलं मुली सगळ्यांसाठी रील्स करणाऱ्यांसाठी खाली लिंक दिलेली आहे, खाली आयडीज दिलेत, त्याच्यावर आपापल्या रील्स टॅग करा, तोडकर संजीवनी हॅशटॅग करा आणि छान छान रील पाठवा। त्याच्यासाठी सुद्धा खूप छान छान बक्षिसं असतील। थँक्यू सो मच। बीजापूर गदेक्षुकार मुखरुजा चक्राब्ज पाशोत्पला व्रीयग्रस्व विषाण रत्नकुंभ प्रोद्यत्कराम्भोरुहा देयोसवल्लभयास पद्मकरया श्लिष्टोज्ज्वलद्भूषया विश्वोत्पत्ति विपत्ति संस्थितिकरा विघ्नेश इष्टार्थदा या माया मधुकैटभ प्रमथिनी या महिषोन्मूलिनी या धूम्रेक्षण चंडमुंड प्रमथिनी या रक्तबीजाशनी शक्ति शुंभ निशुंभ दर्पदलनी या सिद्धलक्ष्मी परा सा चंडी नवकोटी मूर्ती सहिता मां पात विश्वेश्वरी। नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रसन्न विश्वंभर मालेकर, कोल्हापूर, मंदिर आणि मूर्तिशास्त्र अभ्यासक। या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा मराठी भावानुवाद असलेल्या देवी महात्म्य या ग्रंथाचा अन्वयार्थ आपण पाहत होतो। याच्यामध्ये आपण यापूर्वी मधुकैटभ वधाच्या प्रसंगी ब्रह्मदेवानी केलेल्या स्तुतीनंतर प्रगट झालेल्या भगवती महाकालीचं चरित्र बघितलं। महिषासुराच्या वधासाठी प्रगट झालेल्या अष्टादशभुजा महालक्ष्मीचं चरित्र बघितलं आणि त्यानंतर शुंभ निशुंभ दैत्याच्या संहारासाठी प्रगट झालेल्या भगवती महासरस्वतीचं चरित्र आपण पाहतोय। महासरस्वती देवी ही पार्वतीच्या शरीरातून प्रगट झाली। 8 हात धारण करणारी शुभ्रवर्णाशी ही महासरस्वती आणि तिला बघून चंडमुंड नावाच्या 2 दैत्यांनी शुंभ निशुंभाला सांगितलं की अप्रतिम असं स्त्रीरत्न तू तुझ्याकडे घेऊन ये असं म्हटल्याबरोबर शुंभानं तिथं आपला एक दूत पाठवला सुग्रीव नावाचा। त्या सुग्रीवाला काय बोलायचं हे सांगून पाठवलं होतं, पण त्याचा कसलाही परिणाम देवीवरती झाला नाही। उलट देवीनंच एक त्याच्याकडे संदेश दिला की जो पुरुष मला युद्धात जिंकेल त्याच्याशीच माझा विवाह होईल असा माझा पण आहे, त्यामुळं तुझ्या राजाला सांग मला युद्धामध्ये जिंकून घेऊन जा। देवीची ही वाक्यरचना, देवीचं हे बोलणं ऐकून शुंभाला प्रचंड राग आला। त्यानं धूम्रलोचन नावाच्या राक्षसाला पाठवलं, पण केवळ देवीच्या हुंकारानं हा धूम्रलोचन भस्म झाला। मग चंड आणि मुंड नावाचे 2 पराक्रमी दैत्य पाठवले। त्यांना बघितल्यावरती जगदंबेचा क्रोध अनिवार्य झाला आणि तिच्या शरीरातून भगवती काली प्रगटली। त्या कालीनं चंड आणि मुंडाची मस्तकं उडवली, म्हणून तिला चामुंडा असं नाव मिळालं। आता आपल्या 2 पराक्रमी सेनापतींचा असा अंत झालेला बघून शुंभ पुन्हा एकदा रागावला आणि त्यानं आता युद्धाची तयारी सुरू केली। त्यानं एकेका दैत्याला बोलावलं। उदायुध नावाचे 86 मुख्य असुर आहेत त्यांना बोलावलं। त्यानंतर कंबू नावाचे राजे आहेत त्यांना बोलावलं। दैत्य कोटिवीर्य नावाचे 50 दैत्य आहेत त्यांना बोलावलं। त्यानंतर दौरद, मौर्य, धौम्र, कालक अशा सगळ्या असुरांना बोलवून या सगळ्या राक्षसांना बोलावलं आणि सांगितलं की आता युद्धासाठी निघा। दुरदाचे वंशी जन्मले दौरद जसे नाव पावले आजी युद्धात निघोत भले सैन्यासहित आपुल्या। सगळ्यांना आज्ञा केली की चला युद्धाला चला। असे एकापेक्षा एक भयंकर असुर सगळे युद्धाला निघाले। देवीसह युद्ध करा अशी आज्ञा करून तोही आपले असंख्य वीर घेऊन निघाला आणि शुंभासुर युद्धाला आलेला बघून देवीने केवळ आपल्या धनुष्याचा टणत्कार केला। त्या टणत्कारानं भूमी कंपित झाली, शेष थरथरू लागला। त्यात सिंहाच्या आरोळीचा एक नादच ब्रह्मांड गोळी उठला। त्यात घंटानाद व्हायला लागला। धनुष्य, सिंह, घंटा या सगळ्यांचा आवाजानं दिग्गजांचे सुद्धा कान अगदी कोंदले। देव भयभीत झाले।
आणि त्यातच चामुंड्यानं आपलं मुख पसरून मोठी हाक दिली. 14 भुवन सगळी भयकंपित झाली. वाद्यांचे घनगजर व्हायला लागले. दैत्यांच्या हाका वाजायला लागल्या. देवी, सिंह, काली आणि चंडिका सगळे मिळून महाक्रोधानं दैत्यांचा नाश करायला लागले. दैत्यांचा नाश व्हावा म्हणून सगळ्या शक्ती देवांच्या जेवढ्या जेवढ्या देव तिथं उपस्थित आहेत त्या सगळ्या देवांच्या शक्ती आता युद्धाला आल्या. कोण कोण आहेत तर इंद्र, स्कंद, वराह, नरसिंह याही देवांच्या शक्ती सर्व हरिहर ब्रह्मादी सकळ शक्तिरूपे पातले. हरी म्हणजे विष्णू, हर म्हणजे शंकर, ब्रह्मा, इंद्र, स्कंद म्हणजे कार्तिकेय, वराह आणि नरसिंह या देवांच्या शक्ती युद्धाला आल्या. आता या शक्ती म्हणजे काय तर या देवांच्या पत्नी नव्हे. इंद्राची पत्नी इंद्राणी, पण ही शक्ती म्हणजे ऐंद्री. इंद्राचं जे मूर्तिमंत सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याचं मूर्तिमंत रूप म्हणजे ऐंद्री. शंकराचं मूर्तिमंत सामर्थ्य, शंकराचं सामर्थ्य काय तर विश्वाचा प्रलय करण्याचं जे सामर्थ्य आहे त्या प्रलयाचं मूर्तिमंत रूप म्हणजे माहेश्वरी. ब्रह्माचं सामर्थ्य निर्मिती, त्या निर्मितीचं मूर्तिमंत रूप म्हणजे ब्रह्माणी. विष्णूचं सामर्थ्य पालन, त्याचं मूर्तिमंत रूप वैष्णवी. वराहाचं मूर्तिमंत सामर्थ्य म्हणजे भूमीचं रक्षण करणं त्याचं वाराही. आणि दैत्यांच्या नाशासाठी प्रगट झालेला नरसिंह त्याचं मूर्तिमंत सामर्थ्य शौर्य म्हणजे नरसिंही. आपापल्या देवाप्रमाणे त्यांनी रूप वाहन भूषण घेतलं आणि चंडिकेला सहाय्य होऊन करावं म्हणून त्या देवांच्या शरीरातून निघून युद्धाला आल्या. हंसयुक्त विमानी बैसली, स्फटिकमाला हस्ती धरली, कमंडलूने शोभा दाविली, एक हस्ती जियेच्या. ऐसी ब्रह्मशक्ती ब्रह्माणी, ब्राह्मी म्हणती तिये लागोनी, चतुर्मुख रूप धरोनी युद्धा लागी आली असते. ब्राह्मी ब्रह्मदेवाची मूर्तिमंत शक्ती. आयुध काय काय तर हंसाच्या विमानात बसली, स्फटिकाची एक जपमाळ आहे आणि दुसऱ्या हातात कमंडलू आहे. चतुर्मुखा अशी ब्रह्माणी आली. माहेश्वरी शक्ती जाण वृषभारूढ आली होऊन, एक हस्ती त्रिशूळ घेऊन पंचमुखी शोभली. शंकराची माहेश्वरी 5 मुख आहेत भगवान सदाशिवांप्रमाणे. हातामध्ये त्रिशूळ आहे. सर्पांची वलय भूषणे बहुत, चंद्ररेखा भाळी शोभत, युद्ध करावे दैत्यांप्रत म्हणून येती जागली. शंकरांप्रमाणे जटेवरती चंद्रकोर आहे, हातात त्रिशूळ आहे. अशी ही माहेश्वरी नंदीवरती बसून आली. कुमाराची शक्ती जाण षण्मुख शोभे आपण, हस्ती दिव्य शक्ती धरून मयुरावरी बैसली. ती स्कंदाचे रूप धरुणी देवीची सहाय्य झाली येऊनी, असुरांच्या वधा लागोरी येती झाली कौतुकी. कौमारी म्हणजे कार्तिकेयाची शक्ती, हातामध्ये भाला घेतलाय, मयुरावरती स्वार झालेत, 6 मुख शोभतायत. अशी कार्तिकेयाची शक्ती कौमारी मयुरारूढ होऊन युद्धाला आली. तैसीच वैष्णवी शक्ती गरुडावरी जागली बैसती, शंख चक्र गदा शारंग हाती, खडगधारी पातली. आता इथं चतुर्भुज नाही तर अष्टभुज अशा या देवीचं वर्णन आहे. शंख चक्र गदा शारंग खडग ही 6, ही 5 आणि कमळ 6वा आयुध. अशी वैष्णवी गरुडावरती बसून आली. यज्ञवाराहाचे रूप जाण घेता झाला नारायण, ती वाराही शक्ती आपण येती झाली युद्धासी. नारसिंही नरसिंहाची शक्ती येती झाली साची. नरसिंहाची शक्ती नारसिंही, जिच्या जडीने ताडीतांची रिचवली नक्षत्रे. नारसिंहीच्या आयाळ झाडल्याबरोबर त्या आकाशातली नक्षत्र गळून पडायला लागली. निघाल्या तेजाच्या त्या हया, तेणे विजा जाती कर्पोनिया, दैत्य जळती ठाईचे ठाया, पळो लागले सर्वही. वज्रहस्ता इंद्रशक्ती ऐरावतारूढ शोभती, सहस्त्रनेत्र विराजती, शक्र जैसा तैसी असे. ऐरावतावरती बसलेली इंद्राप्रमाणे सहस्त्रनेत्र म्हणजे 1000 डोळे असणारी, हातात वज्र धारण करणारी ऐंद्री युद्धाला आली. अशा या सगळ्या जणी तिथं युद्धाला आल्याबरोबर तिथं उमापती म्हणजे भगवान शंकर प्रगट झाले. सर्व शक्तीसही जाण मिळवणी बोले पंचवदन, आता करावे दैत्य हनन, चंडिकेत्वा निर्धारे. भगवान शंकर तिथं प्रगट झाले आणि देवीला म्हणाले, हे जगदंबे
आता दैत्यांचा संहार करा. तितक्यात देवी देहापासून निघाली शक्ती अतिभीषण, तिचेही नाम चंडिका जाण, अनंत शिवा वेष्टितची. तेवढ्यात देवीच्या शरीरातून आणखी एक चंडिका प्रगट झाली. तिच्याबरोबर हजारो शिवा. शिवाचा एक अर्थ म्हणजे देवीचे गण आणि दुसरे अर्थ कोल्हे. अनंत शिवा वेष्टितशी. ती अत्युग्र शक्ती भारी, असंख्यात गर्जना करी. त्या शक्तीनं तिच्या आवाजानं सगळं दणाणून टाकलं आणि म्हणाली, म्हणे सदाशिवा अवधारी दूतत्व तुम्ही करावे. शंकरा, माझे दूत तुम्ही व्हा. मी असे अपराजिता, तू धूम्र जटिल तत्वता, ईशान शंकर तू अनंता, तरी आता एक करावे. मी अपराजित आहे, मी कोणाकडून पराजित होणार नाही. तरी धूम्र जटिल अशा भगवान शंकरा, तुम्ही एक काम करा. दूत होनी जाई वेगी, शुंभ निशुंभाचे पार्श्वभागी, अतिगर्विष्ठ दानवा लागी, बोध तुवा करावा. हे आईचं हृदय आहे. शुंभ निशुंभ केवळ एक स्त्रीरत्न म्हणून या जगदंबेकडे बघतायत, पण ही आई आहे. या शेवटच्या क्षणी सुद्धा त्यांना क्षमा करायला ती तयार आहे. ती शंकरांना सांगते की जा, त्यांना एकदा शेवटचं समजवा. शंकर इथं सद्गुरूंच्या भूमिकेत आहेत. जगदंबा कधीही पहिल्या फटक्याला शासन करत नाही. ती आई म्हणून सुधारणेची वाट बघते. पण अगदी ज्या वेळेला मर्यादेच्या पलीकडे जातं त्यावेळेला सुद्धा ती अजून एकदा विचार करते. काय सांगते? अन्य हिसेचे दानव तयासंगे असती सर्व, त्या सर्वासी असम्य भाव होय ऐसे करावे. त्रैलोक्य इंद्राने भोगावे, तुम्ही पाताळा लागी जावे, देवांनी यज्ञ भाग सेवावे उचित या काळी. देवीने काय प्रस्ताव ठेवलाय? कुणालाही मारलं जाणार नाही. दैत्यांनी पाताळात जावं, देवांनी स्वर्गात जावं, देवांनी यज्ञभाग घ्यावा, आणि जीविताची आस्था असेल तरी हेची तुम्ही कराल, ना तरी मृत्यू पावाल, संशय नाही सर्वथा. जगण्याची आशा असेल तर याप्रमाणे वागाल, नाहीतर मरणाशिवाय पर्याय नाही. तुम्ही युद्धाची इच्छा धरून युद्ध करायला अति दारुण, तरी माझ्या शिवा संतापून मांस तुमचे भक्षोत का. तुम्हाला जर युद्धाचीच इच्छा असेल तर माझ्या या शिवा, माझ्या या गण ज्या देवी आहेत सगळ्या, त्या तुमच्या सगळ्यांचं असुरांचं मांस खाऊन टाकतील. देवीनं या प्रकारानं भगवान शंकरांना सांगून पाठवलं, म्हणून तिला शिवदूती असं नाव मिळालं. ती शिवादूती शिवरूपिणी विख्यात जनी झाली. तेव्हा शंकरांनी जाऊन दैत्यांना निरोप दिला, तुम्ही पाताळात जा, इंद्रानं स्वर्गात जावं. हे ऐकल्याबरोबर दैत्यांना क्रोध आला आणि युद्ध करायला असंख्य शस्त्रसज्ज करून ती भगवती कात्यायनी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ते सगळे आले. कतराज ऋषीचे गोत्र त्यासी कात्य म्हणती सर्वत्र, त्यात उत्पन्न झाली पवित्र, म्हणून कात्यायनी. ती का कात्यायनी? तर कत नावाच्या ऋषींच्या गोत्रामध्ये त्यांना कात्य म्हणत, त्या कत्य ऋषींच्या कुळामध्ये ती प्रगट झाली, म्हणून कात्यायनी असं तिला नाव मिळालं. देवीवरी असुरपती नाना शर वर्षाव करीती, शूल परशु चक्र शक्ती हाणती तेव्हा निशंक. या दैत्यांनी आता देवीवरती सगळी शस्त्र टाकायला सुरुवात केली. गुप्त प्रगड युद्ध करती, दैत्य अनेक स्वरूप धरती, विचित्र आसुरी माया दावती, नाना वाहनी बसनिया. दैत्याने आता आपल्या मायावी युद्ध करायला सुरुवात केली. नाना प्रकारच्या वाहनामध्ये बसून मायावी असं युद्ध सुरू झालं. शूल परशु शक्ती म्हणजे भाला चक्र सगळ्या आयुधांचा वर्षाव सुरू झाला. तेवी देवीनं आपल्या बाणानं या सगळ्यांचं निर्दालन केलं. त्यावेळेला देवांनाही आश्चर्य वाटलं. तैसीचा अग्रभागी काली शूल घाये करी विकळी, खटवांग ताणने दैत्य मिळी, प्राण टाकेले क्षणार्धी. सगळ्यात पुढं काली आहे. कोणाला त्रिशूळानं मारतेय, कोणाला खटवांगानं फोडतेय. ब्रह्मशक्तीने जल शिंपून कित्येकांचे घेतले प्राण, तथापि कमंडलू पूर्ण जल काही हटेना. ब्रह्माणीनं काय केलं? हातामधल्या कमंडलूतल्या जलाचं प्रोक्षण करून त्या असुरांना निस्तेज केलं. कित्येकांचे प्राण घेतले. रुद्रशक्तीने मारून त्रिशूळ विध्वंसले असुर दल. माहेश्वरीनं त्रिशूळानं दैत्यांना मारायला सुरुवात केली. वैष्णवीच्या चक्रानं दैत्यांचा संहार सुरू झाला.
कुमाराच्या म्हणजे कार्तिकेयाच्या भाल्यानं दैत्यांचा नाश व्हायला लागला. इंद्राणी किंवा ऐंद्री वज्रानं दैत्य मारायला लागली. रक्ताचा जणू पूर व्हायला लागला. किती असुर पडले, किती मेले, कुणाला काही कळेना. कबंदे नाचती अपार. मुंडकं तुटलं तरी सुद्धा अंगातला जोर घेऊन ही कबंद म्हणजे शरीर नाचायला लागली. गजरथ अश्वपदाती वीर रक्तपुरी वाहती अपार. वाराहीने मारून तुंड प्रहार दैत्य अपार वदले. वाराही आपल्या दाढेनं दैत्यांना मारायला लागली. चक्रानं वाराहीनं मारलंय. नरसिंह ही नखानं दैत्य मारायला लागली. तैसेची तियेने ते काली असंख्य बक्षिल्या दैत्यावली. जिच्या तेजाची अनली दग्ध होती क्षण मात्र. तिच्या केवळ नजरेच्या तेजानच, नजरेतल्या अग्नीनच दैत्य जळून भस्म व्हायला लागले. तिची गर्जना ऐकूनच अनेक दैत्यांनी प्राण टाकले. शिवदूती नादे करून दैत्य टाकी संवारण. शिवादूतीचा आवाज, शिवदूत म्हणजे कोल्हा, कोल्ह्यासारखा आवाज करणारी ती, तिच्या त्या आवाजानेही काही जणांचा नाश झाला. असो या प्रकारे मातृगण क्षोभ पावला अतिदारुण. ऐसे पाहता दैत्य जाण पळते झाले दशदिशा. हे बघून दैत्य दाही दिशा पळायला लागले. त्यावेळेला असुरराज मग धावला रक्तबीज. क्रोधे युद्ध करावया सहज देवी सवे ते धवा. त्याच्या शरीरापासून जेव्हा रक्तबिंदू पडे मेदिनी, त्यासारखा दैत्य तत्क्षणी उत्पन्न होय ऐसात. आता रक्तबीज नावाचा दैत्य युद्धाला आलाय. या दैत्याचं काय वैशिष्ट्य, तर या रक्तबीजाला त्याच्या शरीरातला रक्ताचा थेंब पृथ्वीवर पडला की नवा दैत्य तयार व्हायचा. तो हातात गदा घेऊन युद्धाला आल्याबरोबर ऐंद्रशक्तीनं वज्र मारून त्याला मारायचा प्रयत्न केला. तेव्हा रक्त पडलं, दैत्य तयार. तेव्हा सहजची रक्त पडता भूमी दैत्य उद्भवले तद्रूप पराक्रमी. आता या दैत्यासारखे जे रक्तबीजासारखेच पुन्हा रक्तबीज नवीन तयार व्हायला लागले आणि तेही युद्ध करायला लागले. आता पुन्हा पुढची अडचण अशी की त्या रक्तबीजातून तयार झालेल्या रक्तबीजांना जरी मारलं तरी आणि नवे रक्तबीज तयार व्हायला लागले. ऐंद्रबीजानं रक्तबीजाचं मस्तक चूर्ण केलं, पण रक्त पडल्यावर परत दैत्य उत्पन्न झाले. हजारो दैत्य तयार व्हायला लागले. वैष्णवी चक्र मारते, ऐंद्री गदेनं मारतीये, कौमारी वाराही नरसिंही माहेश्वरी सगळ्या चामुंडा शिवदूती सगळ्या जणी आपापली शस्त्र घेऊन युद्ध करतायत. पण रक्तबीजाची संख्या वाढतच निघाली. तेव्हा ऐसे कौतुक झाले, स्वर्ग मृत्यू पाताल व्यापिले, स्थान रिते नाही राहिले. आणि सगळीकडे रक्तबीज बघून देवांना सुद्धा साकडं पडलं. ब्रह्मा भयचकित झाले. तेव्हा चंडिका कालीला काय म्हणाली, त्वा मुख पसरवली सकाळी का रक्तबिंदू ते करी प्राशन. रक्तापासून असुर उत्पन्न त्याते भक्षण करी सत्वर. तुझं सांगितलं हा प्रकार करता मरण पावेल. आता या रक्तबीजाच्या वधाचा एक अन्वय अर्थ आहे. रक्तबीज म्हणजे कोण, तर आपल्या मनातला कामविकार. काम म्हणजे फक्त शरीर विकार असं नव्हे, तर काम म्हणजे आपल्या इच्छा, आपल्या आकांक्षा. असं कधीच होत नाही की आपल्याला आता कसलीच इच्छा शिल्लक नाही. कडकडून भूक लागलेली असते, त्यावेळेला वाटतं काहीतरी खायला मिळावं. काहीतरी समोर येतं, त्यावेळेला वाटतं ह्याच्यापेक्षा हे मिळालं असतं तर बरं झालं असतं. बरं हवं ते मिळालं, त्याला आणखी जोडीला अमुक असतं तर बरं वाटलं असतं. तेही मिळालं, त्याच्या पुढे जाऊन आणखी इच्छा वाढतच राहतं. मनुष्य जन्माला आल्यानंतर सलग पुढच्या इच्छा पाहत राहतो. एखादं मूल जन्माला आल्यानंतर आई बापाला वाटतं याला याचे सगळे अवयव काया वाचा मन बुद्धी नीट असली म्हणजे झालं. त्यानंतर त्या मुलाच्या शिक्षणाची ओढ लागते. ते मूल शिकलं की त्याला चांगल्या प्रकारचं उच्च शिक्षण मिळावं अशी ओढ लागते. तीही पूर्ण झाली की त्याला चांगल्या प्रकारची वृत्ती, चांगल्या प्रकारचा उद्योगधंदा व्यवसाय नोकरी मिळावी याची अपेक्षा राहते. ती झाली की त्याला चांगला जोडीदार मिळावा याची अपेक्षा राहते. पुन्हा त्याच्या संततीची आणि पुन्हा हे चक्र असंच अखंड सुरू राहतं. म्हणजे रक्तबीजातून रक्तबीज म्हणजे आपल्या इच्छा. आणि देवीनं कालीला जे सांगितलं, काय सांगितलं देवीनं कालीला,
तर मी याला शूलानं मारते, त्रिशूलानं मारते, त्यातून पडणारं रक्त तू प्राशन कर. ही आज्ञा कोणाला केली आहे? तर कालीला. काल आपण काली तत्व बघताना बघितलं की काली म्हणजे कर्षणा जी ओढून घेते, भक्ताच्या इच्छा जी स्वतःकडे ओढून घेते. हळूहळू त्या इच्छांची पूर्ती व्हायला लागली की एका ठिकाणी आपोआप मनामध्ये विरक्ती येते आणि ती विरक्ती निर्माण करणारी ही जगदंबा आहे. वैराग्य दोन प्रकारांनी येतं. एक अगदीच पूर्णपणानं कधीच काही मिळालं नाही म्हणजे त्याचा पूर्णपणानं त्याग केला तर एक वैराग्य येतं, आणि दुसरं वैराग्य येतं ज्या वेळेला आपल्याला जे हवं ते आपण पुरेपूर उपभोगलेलं आहे. एखाद्या माणसाला खूप दिवस उपाशी राहिल्यानंतर जरी भरलेलं अन्नाचं ताट समोर आलं तरी चटकन त्याची अन्नावर वासना जात नाही, कारण त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली अन्नाची वासना निर्माण होऊन मरून शेवटी त्याच्याप्रती त्याला विराग निर्माण झालेला असतो. पण या मार्गामध्ये एक धोका असतो की कधीतरी पुन्हा एकदा इच्छा निर्माण होऊच शकते. अशीच अवस्था पुन्हा कधी येते? ज्यावेळेला आपण अतृप्त आकंठ जेवलेलो आहोत, त्याच्यानंतर आपल्या पुढं कुणी कसलाही पदार्थ आणून ठेवला तरी आपण तो ग्रहण करू शकत नाही, कारण आपण तृप्त आहोत. आणि ही तृप्तीची अवस्था ही जगदंबा देते. भक्तांच्या भौतिक इच्छा पूर्ण करून त्यांना साधनेच्या प्रती नेणारी, मोक्ष सुखापर्यंत नेणारी ही दुर्गा सप्तशती आहे, ही जगदंबा आहे. हे मोक्ष सुख तृप्तीनंतर देणारी, भुक्ती आणि मुक्ती असं या जगदंबेचं देणारी जगदंबा असं स्वरूप आहे. भुक्ती म्हणजे आयुष्यातली सगळी सुख दुःख सगळं भोगून झालंय, आता काहीही शिल्लक नाही, आणि त्यानंतर जो उरतो तो मोक्ष, आणि तो मोक्ष देणारी ही जगदंबा आहे. कालीनं सांगितल्याप्रमाणे रक्तबिंदूसाठी मुख पसरलं. रक्तबिंदून पळे मही तेव्हा दैत्य आटले सर्वही, असंख्यात बक्षिले पाही मुख पसरवणी कालीने. एक उरला तो गदा पाते, ताडिता झाला देवी ते, देवी न गणनिया त्या ते, ताडिती झाली पुनरपी. त्याच्या शरीरापासून निघाले जे रक्तकण, कालीचे मुखी पडता उत्पन्न, मुखात दैत्य जागले. कालीच्या मुखातही दैत्य तयार झालेत. म्हणजे काय? जरी देवीच्या सेवेत असू तरी पुन्हा पुन्हा इच्छा उत्पन्न होतच राहणार, पण त्या इच्छांची जबाबदारी आता जगदंबेची आहे. त्यातच चावून काली बक्षित, म्हणजे त्या इच्छा पूर्ण कशा करायची काली बघतीये. जे जे रक्ताने उत्पन्न होते एवं चामुंडेने समस्त, त्यांचे रक्त बक्षिले. देवीने शूलादी बाण त्यासी, मारोनी पाडला भूमिसी, तेव्हा जय जयकारा आकाशी पुष्पवर्षावही झाला. सर्व देवांची हर्ष जाहला, मातृगणही नाचू लागला, रक्तप्राशने मदतयाला, जाहला होता बहुसाल. या रक्तबीजाचं रक्त पिऊन उन्मत्त झालेल्या जगदंबेच्या मातृगणानं आता नर्तन सुरू केलं. अशा प्रकारे हा रक्तबीज मारला गेला. आता पुढच्या अध्यायामध्ये निशुंभाचा वध केला जाईल. व्यासानी जसं सांगितलं तसं रामबाबा वर्णेकरांनी या ग्रंथामध्ये वर्णन केल्याचं ते सांगतायत. याचं पठण श्रवण केल्यानं सगळ्या संकटांचं निरसन होईल आणि साक्षात देवी श्रवण करते, भक्तांच्या जवळ विराजमान होते, अशी कवीची वाणी आहे. 9व्या अध्यायाच्या प्रारंभी पुन्हा एकदा गणपती आणि चंडिकेला नमस्कार करून पूर्ववृत्त सांगून रक्तबीजाचा वध झाला. आता पुढचं चरित्र काय हे सांगा म्हटल्यावर, शुंभ निशुंभ दोघे परम काय करते झाले कर्म, त्यांचा आम्हा युद्ध धर्म निरोपावा स्वामी, अशी विनंती सुरत आणि समाधीनं मेधा ऋषींना केली. ऋषी म्हणे, नृपा लागुनी आता सावधान व्हावे मनी, रक्तबीज पडतारणी सर्व सैन्य विध्वंसिले. नाश झाला हे पाहून क्रोधेश भरला शुंभ जाण, रागे निशुंभ ही तत्क्षण युद्धालागे निघाला. तयांच्या उभयभागी अग्नपृष्टी असंख्य निघाले असुर जेठी, श्रेष्ठ असे अनेक असुर निघाले, दात ओठ खाऊन देवीवरती धावून निघाले. शुंभाचं आणि देवीचं युद्ध सुरू झालं. बाण पर्जन्याच्या धारा त्या माझी शिरेवर्षती गारा. काय उपमा आहे बघा. बाणाच्या धारा पावसाप्रमाणे कोसळायला लागल्या आणि त्याच्यामध्ये असुरांची मस्तक गारेसारखी पडायला लागली. अशुद्ध जळाचे एक सरा पूर तुंबळ चालले, गज तुरंग रथांसहित पदातीही चालले वाहत. पाऊस पडायला लागलाय बाणांचा आणि पूर आलाय रक्ताचा.
त्यात गज म्हणजे हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ म्हणजे सैनिक सुद्धा वाहून निघाले. देवीनं सोडवली आपले बाण, छेदिले दैत्यांचे शरनिर्वाण, शुंभ निशुंभाचे अंगी जाळ, ताडळ करती जागली. खड्ग घेऊनी तीव्र भार, निशुंभ धावनी सत्वर, क्रोधे सिंहाच्या मस्तकावर ताडण करता जागला. सिंहाच्या मस्तकावरती या निशुंभानं धावून जाऊन ताडण करायचा, घाव घालायचा प्रयत्न केला आणि मग देवीनं तीव्र अशा बाणानं त्याचं खडगच मोडून टाकलं आणि अष्टचंद्र असलेली त्याची ढाल सुद्धा मोडून टाकली. मग हे बघितल्यावर त्यानं शक्ती म्हणजे भाला फेकला. त्या भाल्याला बघून देवीनं सुदर्शन सोडलं आणि त्या भाल्याचे तुकडे करून टाकले. असुरांचा हा संहार करत ही जगदंबा त्रिशूळ टाकल्यावरती त्या प्रत्येक शस्त्राला उत्तर देत देवीनं या निशुंभाबरोबर युद्ध केलं आणि देवीनं तीव्र असा बाण मारून या निशुंभाला भूमीवर मूर्छित पाडलं आणि मग क्रोधानं शुंभ रथामध्ये बसून आठ हातात आयुध धारण करून तो युद्धाला आला. आदिशक्ती जगदंबेची ही रक्तबीज वधाची लीला म्हणजे भक्तांच्या कामना पूर्ण करणाऱ्या जगदंबेचं स्वरूप. आणि या स्वरूपामध्ये आदिशक्तीच्या दुर्गा सप्तशतीचा हा 8वा अध्याय आणि या 8व्या अध्यायातलं चरित्र आपण बघितलं. त्याच्यानंतर 9व्या अध्यायाला प्रारंभ केला. त्यानंतर 9व्या अध्यायातल्या असुरांचा संहार आपण पुढे पाहणारच आहोत. पण तत्पूर्वी देवी सप्तश्लोकी किंवा दुर्गा सप्तश्लोकी या पवित्र स्तोत्रातील एक श्लोक आपण जो पाहणार आहोत, जो भक्तांच्या कामना पूर्ण करतो, त्या श्लोकाचा परामर्श घेऊया. सर्व स्वरूपे सर्वेशे सर्व शक्ती समन्विते भयभ्यस्त्राहिनो देवी दुर्गे देवी नमस्तुते. कुठल्याही प्रकारच्या अनामिक भीतीपासून जर मुक्तता मिळवायची असेल तर दुर्गा सप्तशतीतल्या या श्लोकाचा पाठ केला जातो. जी जगदंबा सर्व स्वरूपाने व्यक्त आहे. सर्व स्वरूपे सर्वेशे सर्व शक्ती म्हणजे ज्याकडे सर्व शक्ती आहेत, सर्व शक्ती समन्विते भयभ्यस्त्राहिनो देवी, या भीतीतून माझं रक्षण कर असं म्हणून या दुर्गेला केलेला हा नमस्कार आहे. अशी जगदंबा आपल्या सगळ्यांचं सर्व प्रकारच्या भीतीतून भयातून रक्षण करो हीच प्रार्थना तिच्या चरणी करून आजच्या दिवसासाठी आपला निरोप घेऊया. जय जगदंबा. उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. वाव, एवढं जुनं मॉडेल तरी एवढं चकाचक. वेळच्या वेळी सर्व्हिस म्हणून गाडी टाकाटाक. ए गाडीचं सर्व्हिसिंग होतं मग शरीराचं का नाही? शरीराचं सर्व्हिसिंग म्हणजे निसर्गोपचार. तोडकर संजीवनीचं सुजीवनीय लिक्विड घ्या, शरीर शुद्ध करा. आनंदी आनंद जीवनी जेव्हा सोबत असेल तोडकर संजीवनी.